राम राम मंडी. कसा काय? मी तुमचा दोस्त राज आज तुमच्यासाठी एक एकदम कडक विषय घेऊन आलोय. हाय डेन्सिटी मंगो प्लांटेशन. आता तुम्ही म्हणाल राज भाव हे काय नवीन खून काढलं नाही? तर मंडळी, हे खून नाही, ही आहे शेतीतली एक क्रांती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कमी जागेत जास्त आंब्याची झाडं लावून भरघोस उत्पन्न काढण्याची ही एक भारी आयडिया आहे. विचार करा, जिथे पारंपरिक पद्धतीने आपण एक झाड लावायचो तिथे आता 3-4 झाडं आरामात लावता येतात. म्हणजे कमी जागेत जास्त माल, आणि जास्त माल म्हणजे जास्त पैसा. कसं? तेच तर आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हाय डेन्सिटी मंगो प्लांटेशन म्हणजे काय? बघा, पारंपरिक पद्धतीत आपण आंब्याची झाडं कशी लावतो. साधारणपणे 10 बाय 10 मीटर अंतरावर, म्हणजे 2 झाडांमध्ये भरपूर जागा. पण हाय डेन्सिटी प्लांटिंग जी आधुनिक शेतीतली एक खास टेक्निक आहे, तिच्यामध्ये आपण कमी जागेत जास्त झाडं लावतो. म्हणजे विचार करा, हे अंतर 4 बाय 2 मीटर, 5 बाय 5 मीटर किंवा कधीकधी त्यापेक्षाही कमी असतं. यालाच म्हणतात सघन लागवड किंवा हाय डेन्सिटी प्लांटेशन. याचा सरळ अर्थ काय? तर कमी जागेत आंब्याच्या झाडांची फॅक्टरी उभी करायची. ऐकायला भारी वाटतं ना, पण यात काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, हे सगळं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच हाय डेन्सिटी आंबा लागवडीचे फायदे आणि त्यात येणाऱ्या अडचणी दोन्ही गोष्टींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे तुम्हाला पूर्ण पिक्चर क्लिअर होईल की हे तंत्रज्ञान आपल्यासाठी फायद्याचे आहे की नाही. मी तुम्हाला सगळं काही एकदम सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे, जेणेकरून आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला याचा उपयोग होईल. तर मग तयार आहात ना आंब्याच्या या नव्या दुनियेची सफर करायला? चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. तर मंडी, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पादनात होणारी जबरदस्त वाढ. आता तुम्ही म्हणाल राजभाव हे कसं काय शक्य आहे? अहो, एकदम साधी गोष्ट आहे. विचार करा, पारंपरिक पद्धतीत आपण एका हेक्टरमध्ये जेमतेम 100 ते 150 झाडं लावू शकतो. पण हाय डेन्सिटीमध्ये याचे एका हेक्टरमध्ये आपण 600, 800 किंवा अगदी 1000 ते 1200 झाडं सुद्धा लावू शकतो. आता तुम्हीच सांगा, जिथे झाडं जास्त तिथे फरक पण जास्तच येणार ना. म्हणजे प्रति हेक्टर मिळणारा आंब्याचा डिगच्या डिग माल वाढतो. हा आकडा पारंपरिक लागवडीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकतो, ज्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात 4 पैसे जास्त पडतात. ही काही जादू नाही, तर हे आहे स्मार्ट शेतीचे तंत्र. आणि दुसरी भारी गोष्ट काय माहीत आहे का? या पद्धतीत उत्पन्न लवकर सुरू होतं. पारंपरिक आंब्याच्या झाडांना फळ यायला बरीच वर्षे लागतात. कधी कधी 5 ते 7 वर्ष वाट बघावी लागते. तोपर्यंत शेतकरी काय करणार? पण हाय डेन्सिटीमध्ये झाडं लवकर तयार होतात आणि 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षापासूनच फळ द्यायला सुरुवात करतात. म्हणजे गुंतवणूक केल्यावर लगेच परतावा मिळायला लागतो. शेतकऱ्याला आर्थिक दिलासा मिळतो आणि त्याचा उत्साह पण वाढतो. विचार करा, 3-4 वर्षाचं तुमच्या बागेतून आंबे तोडायला मिळाले तर ती भारी वाटेल. हातात लवकर पैसा खेळू लागतो, त्यामुळे पुढचे नियोजन करायला पण सोपं जातं. प्रत्येक झाडापासून मिळणारं उत्पन्न कदाचित पारंपरिक मोठ्या झाडांवर नसेल, पण झाडांची संख्या इतकी जास्त असते की एकूण उत्पादन हे पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप जास्त भरतं. समजा एका मोठ्या झाडाने तुम्हाला 100 आंबे दिले आणि हाय डेन्सिटीतल्या लहान झाडाने 30-40 आंबे दिले. पण जिथे एक मोठं झाड होतं तिथे आता 5-6 लहान झाडं आहेत. म्हणजे 30 गुणिले 5 म्हणजे 150 आंबे. झाला की नाही फायदा? हे आकडे फक्त उदाहरण म्हणून दिलेत, पण मूळ मुद्दा हाच आहे की एकूण उत्पादनात लक्षणीय वाढ होते. आणि हेच तर प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं, नाही का? या वाढी उत्पादनाचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीवर होतो. जास्त माल म्हणजे बाजारात विकायला जास्त आंबे, आणि जास्त आंबे विकले की खिशात जास्त पैसे. यामुळे शेतकऱ्याचं जीवनमान सुधारायला मदत होते. तो आपल्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो, मुलांच्या शिक्षणावर खर्च करू शकतो आणि शेतीत अजून नवीन प्रयोग करण्यासाठी पण तयार होतो. थोडक्यात काय, तर हाय डेन्सिटी लागवड ही शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी एक महत्त्वाची पायरी ठरू शकते. फक्त योग्य नियोजन आणि मेहनत करण्याची तयारी हवी, बाकी सगळं एकदम ओके होऊन जाईल. मित्रांनो, आता बोलूया लवकर मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल. हा मुद्दा शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा असतो, कारण शेतीत पैसा लावला की तो परत कधी मिळणार याची चिंता सगळ्यांनाच असते.
पारंपरिक आंबा लागवडीत काय होतं? झाड लावलं की फरण येईपर्यंत धीर धरावा लागतो. कधीकधी तर 5-6 अगदी 7 वर्षं पण जातात. एवढा काळ फक्त खर्च करत राहायचा आणि उत्पन्नाची वाट बघायची हे छोट्या शेतकऱ्याला परवडणारं नसतं. पण हाय डेन्सिटी प्लांटिंग इथेच आपली जादू दाखवते. या पद्धतीत झाडं लहान असल्यामुळे आणि त्यांची छाटणी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केल्यामुळे ती लवकर वयात येतात आणि फळधारणा पण लवकर सुरू होते. म्हणजे लागवडीनंतर साधारणपणे 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षापासून तुम्हाला तुमच्या झाडांवर लागलेले आंबे दिसायला लागतात. विचार करा, जिथे 7 वर्षं वाट बघायची तिथे 3-4 वर्षांतच हातातोंडाशी आलेला घास. हा किती मोठा दिलासा आहे नाही का? यामुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढतो. त्याने जी काही मेहनत केलेली असते, जो काही पैसा गुंतवलेला असतो, त्याचा परतावा लवकर मिळायला लागल्यामुळे त्याला एक प्रकारची आर्थिक स्थिरता मिळते. सुरुवातीच्या काळात जरी उत्पन्न थोडं कमी असलं तरी ते सुरू होतं हे महत्त्वाचं. या पैशातून तो झाडांची अधिक चांगली निगा राखू शकतो, खतं औषधं वेळेवर देऊ शकतो आणि हळूहळू उत्पादन वाढवत नेऊ शकतो. म्हणजे पैशातून पैसा तयार व्हायला सुरुवात होते. हा एक खूप मोठा सकारात्मक बदल आहे जो हाय डेन्सिटीमुळे शक्य होतो. या लवकर उत्पन्नाचा अजून एक फायदा म्हणजे गुंतवणुकीवरील परतावा टर्न ऑन इन्व्हेस्टमेंट लवकर मिळतो. तुम्ही जो काही खर्च सुरुवातीला रोपण खरेदी करण्यासाठी, जमीन तयार करण्यासाठी, सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी केलेला असतो, तो पैसा लवकर वसूल व्हायला लागतो. यामुळे बँकेकडून कर्ज घेतलं नसेल तर त्याचे हप्ते फेडायला पण मदत होते. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी व्हायला मदत होते. ज्या शेतकऱ्यांकडे संयम कमी असतो किंवा ज्यांना लगेच उत्पन्नाची गरज असते, त्यांच्यासाठी हाय डेन्सिटी आंबा लागवड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही पद्धत शेतकऱ्याला जास्त काळ वाट बघायला लावत नाही. शिवाय झाडं लहान असल्यामुळे आणि त्यांची वाढ नियंत्रित ठेवल्यामुळे झाडाची सगळी ऊर्जा फलधारणेकडे लवकर वळते. मोठ्या झाडामध्ये काय होतं? झाड आधी स्वतःची वाढ पूर्ण करतं, फांद्या विस्तारतं आणि मग फळधारणेकडे लक्ष देतं. पण हाय डेन्सिटीमध्ये आपण झाडाला एका विशिष्ट आकारापेक्षा जास्त वाढू देत नाही. त्यामुळे झाड लवकर मॅच्युअर होतं आणि फळं द्यायला तयार होतं. हे अगदी एखाद्या लहान मुलासारखं आहे, ज्याला योग्य वयात योग्य गोष्टी शिकवल्या की तो लवकर जबाबदार बनतो. तसंच काहीसं या झाडांचे आहे. योग्य व्यवस्थापन केलं की लवकर फळधारणा हे ठरलेलंच. आता आपण बोलूया जागेच्या कार्यक्षम वापराविषयी. आपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात, अनेक शेतकऱ्यांकडे जमिनीचे लहान लहान तुकडे आहेत. अशा परिस्थितीत कमी जागेत जास्त उत्पादन कसं काढायचं हा एक मोठा प्रश्न असतो. पारंपरिक पद्धतीने आंबा लागवड करायची म्हटलं तर मर्यादित जागेत खूप कमी झाडं बसतात, त्यामुळे उत्पन्नही कमी मिळतं. पण हाय डेन्सिटी प्लांटिंग इथे एक वरदान ठरते, कारण या पद्धतीत आपण कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडं लावू शकतो. म्हणजे तुमच्याकडे 1 एकर जमीन असेल तर पारंपरिक पद्धतीने जिथे तुम्ही 100 ते 150 झाडं लावाल, तिथे हाय डेन्सिटीने तुम्ही 600-800 किंवा त्याहूनही अधिक झाडं लावू शकता. याचा सरळ अर्थ काय होतो तर तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक इंच जागेचा पुरेपूर वापर. तुमची जमीन वाया जात नाही. तुम्ही तुमच्या छोट्याशा तुक्यातूनही मोठं उत्पन्न घेऊ शकता. हे अगदी एखाद्या शहरातल्या लहानशा जागेत उंच इमारत बांधण्यासारखं आहे. जागा कमी असली तरी आपण उंची वाढवून जास्त लोकांना राहायला जागा देतो. तसंच काहीसं हाय डेन्सिटीमध्ये होतं. आपण झाडांची संख्या वाढवून प्रति युनिट जागेतून मिळणारं उत्पादन वाढवतो. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो. त्यांना त्यांच्या लहान शेतीच्या तुकड्यातूनही चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. जागेचा कार्यक्षम वापर झाल्यामुळे शेतकऱ्याला मिळणारा निव्वळ नफा वाढतो, कारण खर्च काही प्रमाणात वाढला तरी उत्पादनात होणारी वाढ ही त्यापेक्षा खूप जास्त असते. समजा तुम्ही एका एकरातून पारंपरिक पद्धतीने वर्षाला 1 लाख रुपये कमावत असाल, तर हाय डेन्सिटीने योग्य व्यवस्थापन केल्यास तुम्ही त्याच 1 एकरातून 3 ते 4 लाख रुपये किंवा त्याहूनही अधिक कमावू शकता. हा आकडा परिस्थितीनुसार बदलू शकतो, पण नफ्यात वाढ होते हे निश्चित. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक कुवत वाढते आणि तो अधिक चांगल्या प्रकारे शेती करू शकतो. शिवाय जेव्हा आपण एकाच ठिकाणी जास्त झाडं लावतो, तेव्हा सिंचन, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतीचे खर्च देखील विभागले जातात. म्हणजे प्रति झाड येणारा खर्च कमी होऊ शकतो जर आपण मोठ्या क्षेत्रावर एकत्रितपणे व्यवस्थापन केलं तर.
उदाहरणार्थ ड्रिप इरिगेशन सिस्टीम बसवताना जर झाडं जवळ असतील तर कमी लांबीच्या पाईप्स लागतील. फवारणी करताना एकाच वेळी जास्त झाडं कव्हर होतील. त्यामुळे वेळेची आणि पैशांची बचत होऊ शकते. थोडक्यात जागेचा योग्य वापर करून आपण उत्पादन तर वाढवतोच, पण काही प्रमाणात खर्चातही बचत करू शकतो, ज्यामुळे निव्वळ नफा वाढायला मदत होते. मित्रांनो, आता पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे व्यवस्थापनातील सुलभता. पारंपरिक आंबा लागवडीत झाडं खूप उंच आणि मोठी होतात. त्यामुळे त्यांची छाटणीकरण, फवारणीकरण, फळतोडण हे सगळं खूप जिकिरीचं आणि खर्चिक काम होऊन बसतं. उंच झाडांवर चढायला माणसं मिळत नाहीत. मिळाली तरी त्यांना जास्त मजुरी द्यावी लागते. फवारणी करताना औषध व्यवस्थित सगळ्या पानांपर्यंत पोहोचत नाही. फण तोडताना खाली पडून खराब होण्याची शक्यता असते. पण हाय डेन्सिटीमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स खूप कमी होतात, कारण या पद्धतीत झाडं कमी उंचीची, साधारणपणे 6 ते 8 फूट उंचीची ठेवली जातात. झाडं लहान असल्यामुळे त्यांची छाटणी करणं एकदम सोपं होतं. तुम्हाला झाडावर चढायची गरज नाही. जमिनीवर उभं राहूनच तुम्ही व्यवस्थित छाटणी करू शकता. यामुळे छाटणी वेळेवर आणि योग्य पद्धतीने होते, जी झाडाच्या चांगल्या वाढीसाठी आणि फळधारणेसाठी खूप गरजेची असते. त्याच्याप्रमाणे फवारणीकरण पण खूप सोपं होतं. लहान झाडांवर औषध व्यवस्थित फवारता येतं, प्रत्येक पानापर्यंत पोहोचतं. त्यामुळे कीड आणि रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येतं. औषधांचा अपव्यय पण कमी होतो, म्हणजे कमी औषधात जास्त चांगलं काम होतं. फळं तोडताना तर खूपच आराम. झाडं कमी उंचीची असल्यामुळे हाताने सहज फळं तोडता येतात. त्यामुळे फण खाली पडून खराब होण्याचा धोका टळतो. चांगल्या प्रतीची नंडागाळलेली फळं मिळतात, ज्यांना बाजारात चांगला भाव मिळतो. मजुरांची पण कमी गरज लागते आणि जे मजूर लागतात त्यांनाही काम करायला सोपं जातं. महिला मजूर सुद्धा आरामात फण तोडण्याचं काम करू शकतात. यामुळे वेळेची आणि पैशांची दोन्हीची बचत होते. विचार करा, उंच झाडांवर चढून जीव धोक्यात घालून फण तोडण्यापेक्षा खाली उभं राहून आरामात फण तोडणं किती सोपं आणि सुरक्षित आहे. याशिवाय झाडांची नियमित पाहणी करणं, त्यांच्यावर काही रोग किडीचा प्रादुर्भाव झाला आहे का हे बघणं, हे सगळं खूप सोपं होतं. कारण झाडं तुमच्या डोळ्यासमोर आवाक्यात असतात. एखादी समस्या दिसल्यास त्यावर लगेच उपाययोजना करता येते. मोठ्या झाडांमध्ये काय होतं, वरच्या फांद्यांवर काय चालणे हे लवकर लक्षात येत नाही, आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. पण हाय डेन्सिटीमध्ये तुम्ही तुमच्या बागेचे डॉक्टर बनू शकता. प्रत्येक झाडाची काळजी घेऊ शकता. यामुळे एकूणच बागेचं आरोग्य चांगलं राहतं आणि उत्पादनही चांगलं मिळतं. मंडळी, हाय डेन्सिटी आंबा लागवडीचा अजून एक मोठा फायदा म्हणजे यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खूप प्रभावीपणे करता येतो. आजकाल शेतीत नवीन टेक्नॉलॉजी येत आहे आणि हाय डेन्सिटी प्लांटिंग या टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. उदाहरणार्थ ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन. हाय डेन्सिटीमध्ये झाडं एका विशिष्ट रांगेत आणि जवळ लावलेली असल्यामुळे ठिबक सिंचनाची पाईपलाईन टाकणं खूप सोपं आणि किफायतशीर ठरते. प्रत्येक झाडाच्या मुळाशी थेट पाणी आणि खतं देता येतात. यामुळे पाण्याची प्रचंड बचत होते, जी आजच्या काळात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पारंपरिक पद्धतीने पाणी देताना खूप पाणी वाया जातं, पण ठिबकमुळे प्रत्येक थेंब कामाला लागतो. ठिबक सिंचनामुळे फक्त पाणीच नाही तर खतं सुद्धा झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचवता येतात. याला फर्टिगेशन म्हणतात. यामुळे खतांचा अपव्यय टळतो आणि झाडांना गरजेनुसार आणि वेळेवर पोषण मिळतं. याचा थेट परिणाम झाडांच्या वाढीवर आणि फळांच्या गुणवत्तेवर होतो. मल्चिंग पेपरचा वापर करणं पण हाय डेन्सिटीमध्ये सोपं होतं. झाडांच्या आजूबाजूला मल्चिंग पेपर अंथरल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तणांची वाढ होत नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहतं. यामुळे झाडांची वाढ चांगली होते आणि मजुरीचा खर्चही वाचतो. हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान हाय डेन्सिटीमध्ये अधिक प्रभावीपणे वापरता येतं. छाटणी आणि फर काढणी यांसारख्या प्रक्रिया सुद्धा अधिक नियोजनपूर्वक आणि यांत्रिक पद्धतीने करण्याची संधी मिळते. जरी आपल्याकडे अजून आंब्याच्या काढणीसाठी मोठी यंत्रसामुग्री सर्रास वापरली जात नसली, तरी लहान झाडांमुळे छाटणीसाठी बॅटरी ऑपरेटेड सेक्टर्स किंवा इतर आधुनिक अवजारं वापरणं सोपं होतं. यामुळे कामाचा वेग वाढतो आणि कष्टही कमी लागतात. भविष्यात जसं तंत्रज्ञान अजून विकसित होईल, तसतसं हाय डेन्सिटी आंब्याच्या बागामध्ये यांत्रिकीकरणाला जास्त वाव मिळेल.
यामुळे शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे संपूर्ण शेती प्रक्रियेचे रेकॉर्ड ठेवणं, डेटा गोळा करणं आणि त्याचे विश्लेषण करणं सोपं होतं. कोणत्या झाडाला कधी पाणी दिलं, कधी खत दिलं, छाटणी कधी केली, फवारणी कधी केली, या सगळ्या नोंदी ठेवल्या तर पुढच्या वर्षी नियोजन करायला खूप मदत होते. कोणत्या प्रयोगामुळे फायदा झाला, कुठे सुधारणा करायला हवी, हे सगळं आकडेवारीवरून स्पष्ट होतं. यामुळे शेतकरी अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या शेतीत सतत सुधारणा करत राहू शकतो. थोडक्यात हाय डेन्सिटी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची जोडी शेतकऱ्याला स्मार्ट फार्मर बनवते. मित्रांनो, आतापर्यंत आपण हाय डेन्सिटी आंबा लागवडीचे फायदे पाहिले. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीची एक किंमत असते. तसंच काहीसं इथे पण आहे. हाय डेन्सिटी आंबा लागवडीसाठी सुरुवातीला येणारा खर्च हा पारंपरिक लागवडीपेक्षा थोडा जास्त असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण कोणताही नवीन प्रयोग करताना आपल्या खिशाला परवडणार आहे की नाही हे बघणं गरजेचं असतं. तर हा खर्च नेमका कशामुळे वाढतो ते आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि मोठा खर्च असतो तो म्हणजे रोपांचा. पारंपरिक पद्धतीत जिथे एकरी 100 ते 150 रोपण लागायची, तिथे हाय डेन्सिटीमध्ये 600 ते 800 किंवा त्याहूनही जास्त रोपण लागतात. त्यामुळे रोपांवर होणारा खर्च साहजिकच वाढतो. दुसरा मोठा खर्च म्हणजे सिंचन व्यवस्था. हाय डेन्सिटी लागवडीसाठी ठिबक सिंचन प्रणाली अत्यंत गरजेची आणि शिफारस केलेली असते. जरी ठिबकमुळे पाण्याची बचत होत असली आणि ती दीर्घकाळासाठी फायद्याची असली, तरी सुरुवातीला ती बसवण्यासाठी चांगलाच खर्च येतो. पाईप्स, ड्रिपर्स, फिल्टर, पंप या सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात. पारंपरिक पद्धतीने पाणी देण्यापेक्षा हा खर्च नक्कीच जास्त असतो. पण हा खर्च एकदाच करायचा असतो आणि त्याचे फायदे अनेक वर्ष मिळत राहतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर येतो छाटणी आणि मशागतीसाठी लागणाऱ्या साहित्याचा आणि कुशल मजुरांचा खर्च. हाय डेन्सिटीमध्ये झाडांना नियमित आणि योग्य पद्धतीने छाटणी करावी लागते. यासाठी चांगले सिक्टर्स, करवती आणि काही वेळा विशेष प्रशिक्षणाची गरज असलेले मजूर लागतात. सुरुवातीच्या काळात झाडांना योग्य आकार देण्यासाठी आणि त्यांची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी छाटणीवर विशेष लक्ष द्यावं लागतं. यासाठी लागणारे मजूर आणि त्यांची मजुरी यामुळे सुरुवातीचा खर्च वाढू शकतो. पारंपरिक झाडांना इतक्या लवकर आणि इतक्या वेळा छाटणीची गरज नसते. या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे जास्त रोपण, ठिबक सिंचन, छाटणीची सामग्री आणि कुशल मजूर यामुळे हाय डेन्सिटी आंबा लागवडीचा प्रकल्प सुरू करताना पारंपरिक लागवडीपेक्षा जास्त भांडवल गुंतवावं लागतं. त्यामुळे जर तुमच्याकडे सुरुवातीला गुंतवणूक करण्यासाठी पुरेशी रक्कम नसेल तर हा एक मोठा अडथळा ठरू शकतो. यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा विचार करावा लागू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा खर्च जरी जास्त असला तरी लवकर येणारं उत्पन्न आणि वाढलेलं एकूण उत्पादन यामुळे हा खर्च काही वर्षांत भरून निघतो आणि नंतर चांगला नफा मिळायला सुरुवात होते. मंडी हाय डेन्सिटी आंबा लागवड म्हणजे फक्त झाडं लावली आणि विसरून गेलो असं चालत नाही. या पद्धतीत झाडांची सतत आणि बारकाईने काळजी घ्यावी लागते. जसं आपण एखाद्या लहान बाळाची काळजी घेतो, त्याला वेळेवर खाऊ पिऊ घालतो, तसंच काहीसं या हाय डेन्सिटी बागेचं असतं. इथे जर तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की एकदा झाडं लावली की आरामात बसू, तर हाय डेन्सिटी तुमच्यासाठी नाही. इथे तुम्हाला रोज शेतात जाऊन झाडांची पाहणी करावी लागते, त्यांच्या गरजा समजून घ्याव्या लागतात आणि त्यानुसार उपाययोजना कराव्या लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छाटणी. हाय डेन्सिटीमध्ये झाडांना विशिष्ट आकारात आणि उंचीवर ठेवणं खूप गरजेचं असतं. यासाठी नियमित अंतराने आणि योग्य वेळी छाटणी करावी लागते. कोणती फांदी ठेवायची, कोणती काढायची, झाडाला सूर्यप्रकाश कसा मिळेल, हवा खेती कशी राहील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून छाटणी करावी लागते. जर छाटणी वेळेवर झाली नाही तर झाडं अस्ताव्यस्त वाढू शकतात, त्यांची उंची वाढू शकते आणि मग हाय डेन्सिटीच्या मूळ उद्देशाच्या बाजूला राहतो. त्यामुळे छाटणीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणं आणि ती योग्य पद्धतीने करणं हे खूप महत्त्वाचे काम आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन. ठिबक सिंचनामुळे पाणी थेट मुळांशी जातं, हे खरं आहे. पण किती पाणी द्यायचं, कधी द्यायचं, हे जमिनीचा प्रकार,
हवामान आणि छाडाची अवस्था यावर अवलंबून असतं. जास्त पाणी झालं तरी छाडांना त्रास होतो आणि कमी झालं तरी. त्यामुळे पाण्याचा योग्य पुरवठा होतोय की नाही हे सतत बघावं लागतं. ठिबक सिंचन प्रणाली व्यवस्थित काम करते की नाही, कुठे लिकेज नाही ना, ड्रिपर समजून पाणी योग्य दाबाने पडते की नाही याची नियमित तपासणी करावी लागते. मातीतील ओलावा तपासून त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे लागते, जेणेकरून झाडांना पाण्याची कमतरता भासणार नाही किंवा जास्त पाण्यामुळे मुळं कुजणार नाहीत. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे खतांचे अचूक नियोजन. हाय डेन्सिटीमध्ये झाडांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना अन्नद्रव्यांची गरजही जास्त असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खतं देणं आवश्यक असते. माती परीक्षण करून त्यानुसार खतांची मात्रा ठरवावी लागते. कोणतं खत द्यायचं, कोणत्या अवस्थेत झाडाला कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे याचा अभ्यास करून खत व्यवस्थापन करावं लागतं. जर खतं कमी पडली तर झाडांची वाढ खुंटते, फलधारणा कमी होते आणि फळांची गुणवत्ताही घसरते. त्यामुळे सतत देखभालीचा भाग म्हणून छाटणी, पाणी आणि खत व्यवस्थापन या त्रिसूत्रीकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. मित्रांनो, जिथे जास्त गर्दी असते तिथे रोगराई पसरण्याचा धोका पण जास्त असतो, हे आपण नेहमी ऐकतो. हाच नियम हाय डेन्सिटी आंबा बागेला पण लागू होतो. पारंपरिक लागवडीत झाडं दूर दूर असल्यामुळे हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पण हाय डेन्सिटीमध्ये झाडं खूप जवळ लावलेली असतात, त्यामुळे झाडांच्या दाटीवाटीत हवा खेळती राहण्यास अडथळा निर्माण होतो. पानांवर आणि फांद्यांवर जास्त वेळ दमटपणा टिकून राहतो आणि असा दमटपणा म्हणजे बुरशीजन्य रोगांना आयतनचे आमंत्रण. त्यामुळे भुरी, करपा, डायबक यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो. झाडं जवळ असल्यामुळे अजून एक प्रॉब्लेम होतो. जर एका झाडाला कीड किंवा रोगाची लागण झाली तर ती लगेच आजूबाजूच्या झाडांवर पसरते. म्हणजे आग जशी वाऱ्याने पसरते तसंच काहीसं इथे होतं. त्यामुळे तुम्हाला खूप सतर्क राहावं लागतं. नियमितपणे बागेची पाहणी करून कुठे रोगाची किंवा किडीची सुरुवात झाली आहे का हे बघावं लागतं. जर थोडा जरी संशय आला तर लगेच उपाययोजना करावी लागते, नाहीतर बघता बघता संपूर्ण बाग धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रतिबंधात्मक फवारण्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावं लागतं आणि गरज पडल्यास अतिरिक्त फवारण्या पण कराव्या लागतात. या वाढलेल्या धोक्यामुळे फवारणीचा खर्च पण वाढू शकतो. जरी झाडं लहान असल्यामुळे औषध कमी लागत असेल तरी फवारण्यांची संख्या वाढल्यास एकूण खर्च वाढतो. तसेच सतत रासायनिक औषधं वापरल्याने पर्यावरणावर आणि जमिनीच्या आरोग्यावर पण परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा इंटिग्रेटेड डिझीज मॅनेजमेंट IPDM अवलंबन खूप गरजेचे आहे. यामध्ये जैविक नियंत्रण, सापळा पिकन आणि रासायनिक औषधांच्या गरजेपुरताच वापर यांचा समावेश होतो. यामुळे कीड आणि रोगांवर नियंत्रण मिळवता येतं आणि पर्यावरणाची हानी पण कमी होते. त्यामुळे हाय डेन्सिटी आंबा लागवड करायची असेल तर कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनासाठी तुम्हाला अधिक जागरूक आणि तयार राहावं लागेल. कोणत्या हंगामात कोणते रोग येऊ शकतात, कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो याची माहिती असणं गरजेचं आहे. कृषी विद्यापीठांचे किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पारंपरिक लागवडीपेक्षा इथे तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते आणि थोडा जास्त खर्च करावा लागू शकतो. मंडी हाय डेन्सिटी आंबा लागवड म्हणजे काहीतरी नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे, हे तर आपण पाहिलंच. पण कोणतीही नवीन गोष्ट यशस्वी करायची असेल तर त्याचे योग्य ज्ञान आणि माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी गत व्हायची. म्हणजे अर्धवट माहितीच्या आधारावर जर तुम्ही हाय डेन्सिटी लागवड करायला गेलात तर फायद्याऐवजी नुकसानच्या होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे या पद्धतीचे तांत्रिक ज्ञान असणं किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही काही पारंपरिक शेती नाही की आजोबा पंजोबा करत आले तसंच आपण करायचं. इथे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करावी लागते. सर्वात महत्त्वाचं तांत्रिक ज्ञान लागतं ते म्हणजे छाटणीचे. हाय डेन्सिटीमध्ये झाडांना नियमित आणि विशिष्ट पद्धतीने छाटणी करावी लागते. ही छाटणी कधी करायची, कशी करायची, कोणती फांदी ठेवायची, कोणती काढायची, झाडाला कसा आकार द्यायचा, या सगळ्या गोष्टींचे शास्त्र आहे.
चुकीच्या पद्धतीने छाटणी झाली तर छाडाची वाढ थांबू शकते, फळधारणा कमी होऊ शकते किंवा छाड रोगांना बळी पडू शकते. त्यामुळे छाटणीचे योग्य प्रशिक्षण घेणं किंवा अनुभवी व्यक्तीकडून ती करून घेणं महत्त्वाचे आहे. नुसतं कोणीतरी सांगितलं म्हणून कसे कापून टाकलं तर उपयोग नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फळधारणेचे नियोजन. छाडाला किती फळं येऊ द्यायची, फळांची विरळणी कधी आणि कशी करायची जेणेकरून चांगल्या प्रतीची आणि मोठ्या आकाराची फळं मिळतील, याचंही एक तंत्र आहे. जर छाडावर क्षमतेपेक्षा जास्त फळं आली तर फळांचा आकार लहान राहतो, त्यांची गुणवत्ता कमी होते आणि छाडावरही ताण येतो. त्यामुळे फळधारणेचे योग्य नियोजन करून अतिरिक्त फळ काढून टाकणं गरजेचे असतं. यासाठी छाडाची अवस्था, वय आणि जातीचा विचार करावा लागतो. हे जाण नसेल तर अपेक्षित उत्पन्न मिळवणं कठीण होतं. फवारणीचे वेळापत्रक आणि खतांचे व्यवस्थापन यासाठी सुद्धा तांत्रिक माहितीची गरज असते. कोणत्या किडीसाठी किंवा रोगासाठी कोणतं औषध वापरायचे, त्याची मात्रा किती असावी, फवारणी कधी करावी याचे जाण नसेल तर फवारणी निष्फळ ठरू शकते किंवा छाडांना नुकसानही होऊ शकते. तसेच छाडाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला कोणत्या अन्नद्रव्यांची गरज असते त्यानुसार खतांचे नियोजन करावं लागेल. माती परीक्षण करून खतांची मात्रा ठरवणं हे शास्त्रशुद्ध पद्धत आहे. थोडक्यात यशस्वी उत्पादनासाठी छाटणी, फळधारणेचे नियोजन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण या सगळ्या बाबींचे योग्य तांत्रिक ज्ञान असून किंवा तज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता आपण येऊया एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे, आंब्याच्या जाती. जसं क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली बनू शकत नाही, तसंच आंब्याची प्रत्येक जात हाय डेन्सिटी लागवडीसाठी योग्य नसते. पारंपरिक पद्धतीत आपण कोणत्याही जातीची झाडं लावू शकतो, कारण तिथे झाडांना पसरायला भरपूर जागा मिळते. पण हाय डेन्सिटीमध्ये झाडं जवळजवळ लावली जातात, त्यांची वाढ नियंत्रित करावी लागते, त्यांना नियमित छाटणी करावी लागते. त्यामुळे अशा जाती निवडणं गरजेचे आहे ज्या या सगळ्या गोष्टींना चांगला प्रतिसाद देतील. काही जाती खूप वेगाने आणि अस्ताव्यस्त वाढतात, त्यांना हाय डेन्सिटीमध्ये मॅनेज करणं खूप कठीण जाते. हाय डेन्सिटीसाठी अशा जातींची निवड केली जाते ज्यांची वाढ नैसर्गिकरित्या मर्यादित ड्वार्फ और सेमीड्वार्फ, ज्या छाटणीला चांगला प्रतिसाद देतात आणि ज्यांना लवकर फळ लागतात. उदाहरणार्थ आपल्याकडे अल्फान्सो, हापूस, केसर, दशहरी, लंगडा यांसारख्या प्रसिद्ध जाती आहेत. यापैकी काही जाती हाय डेन्सिटीसाठी चांगल्या ठरल्या आहेत, पण त्यासाठी त्यांच्यावर विशेष कलम वापरून त्यांची वाढ नियंत्रित करावी लागते. आम्रपाली ही जात खास करून हाय डेन्सिटीसाठी विकसित केलेली आहे. तिची वाढ नैसर्गिकरित्या कमी असते आणि ती लवकर फळ देते. त्याप्रमाणे सिंधू, रत्नादेव, साई सुगंधा यांसारख्या नवीन जाती पण हाय डेन्सिटीसाठी चांगल्या मानल्या जातात. तुमच्या भागातील हवामान, जमिनीचा प्रकार आणि बाजारात कोणत्या जातीला मागणी आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य जातीची निवड करणं खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चुकीची जात निवडली तर तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते. उदाहरणार्थ, जी जात खूप उंच वाढते किंवा जिला खूप जास्त पसारा लागतो, ती हाय डेन्सिटीमध्ये लावली तर झाडं एकमेकांत गुंतून जातील, हवा खेळती राहणार नाही, सूर्यप्रकाश मिळणार नाही आणि उत्पादन घटेल. त्यामुळे लागवड करण्यापूर्वी कृषी विद्यापीठातील तज्ञ, अनुभवी शेतकरी किंवा नर्सरीवाल्यांकडून योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचे आहे. प्रत्येक जातीची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये असतात. काही जाती लवकर तयार होतात, काहींना पाण्याची गरज कमी लागते, काही विशिष्ट रोगांना सहनशील, प्रतिरोधक असतात. हाय डेन्सिटीसाठी जात निवडताना तिची नियमित फळ देण्याची क्षमता, रेग्युलर बेअरिंग हॅबिट, छाटणी सहन करण्याची क्षमता आणि फळांची गुणवत्ता या बाबींचा विचार करावा लागतो. काही जाती एका वर्षी खूप फळ देतात आणि दुसऱ्या वर्षी कमी. अशा जाती हाय डेन्सिटीसाठी तेवढ्या अशा योग्य नाहीत. त्यामुळे सब घोडे 12% असन करता विचारपूर्वक आणि अभ्यास करून जातीची निवड करा, तर हाय डेन्सिटीचा प्रयोग यशस्वी होईल. तर मंडी, आज आपण हाय डेन्सिटी आंबा लागवडीबद्दल बरीच माहिती घेतली. त्याचे फायदे पाहिले, त्यात येणाऱ्या अडचणी पण समजून घेतल्या. एक गोष्ट नक्की आहे की हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन ही उत्पादन वाढीसाठी एक प्रभावी पद्धत आहे. कमी जागेत जास्त उत्पादन, लवकर उत्पन्न, व्यवस्थापनात सुलभता हे त्याचे मोठे फायदे आहेत.
पण त्याच्याबरोबर सुरुवातीचा जास्त खर्च, सतत देखभालीची गरज, कीड रोगांचा वाढता धोका आणि तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता यांसारख्या अडचणी पण आहेत. त्यामुळे ही पद्धत प्रत्येकासाठीच फायद्याची ठरेल असं नाही. यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि सतत मेहनत करण्याची तयारी असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडे मर्यादित जमीन असेल, तुम्ही नवीन तंत्रज्ञान शिकायला आणि वापरायला तयार असाल, सुरुवातीला थोडा जास्त खर्च करण्याची तुमची तयारी असेल आणि झाडांची नियमित काळजी घेऊ शकत असाल, तर हाय डेन्सिटी आंबा लागवड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केलं तर कमी क्षेत्रातूनही तुम्ही नक्कीच अधिक नफा मिळवू शकता. पण जर तुम्ही लावून विसरून या प्रकारची शेती करत असाल किंवा नवीन गोष्टी शिकायला तयार नसाल, तर मात्र या फंदात न पडलेलंच बरं. कारण अर्धवट माहिती आणि अपुऱ्या तयारीने केलेला प्रयोग नुकसानीचा ठरू शकतो. शेवटी निर्णय तुमचा आहे. मी तुम्हाला दोन्ही बाजू समजावून सांगितले आहेत. विचार करा, अभ्यास करा, गरज वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच निर्णय घ्या. मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हाय डेन्सिटी आंबा लागवडीबद्दल बरीच उपयुक्त माहिती मिळाली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तेही कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी आणि शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि शेती करत राहा. जय जवान, जय किसान.